नमस्कार, मी तुषार मनोहर पोयाड फिनिक्स अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। आपण जी कराडे सरांच्या मार्गदर्शनाखाली फ्री लेक्चरची सिरीज जी चालू केलेली होती, येणारे जे आपले IBPS TCS तसेच पोलीस भरती व इतरही सरळ सेवा असतील त्यासाठी लागणारे जे कंटेंट्स आहे ते तुम्हाला आपण या ठिकाणी पुरवत आहे। ठीक आहे, नेक्स्ट म्हणजेच काय की आता आपण इतिहास विषय शिकत आहे। इतिहासमध्ये प्राचीन विषयावरती फोकस असतो जनरल त्यांचा, तर प्राचीन विषयामध्ये आपण धर्म बघत आहे। ठीक आहे, काल बौद्ध धर्म, याच्या आधी आपण बौद्ध धर्म बघितला, आता जैन धर्म बघणार आपण। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण जे आपले लेक्चर आहे ते आपण कव्हर करू थोडक्यात। ठीक आहे, आज आपण जैन धर्म, ठीक आहे, या जैन धर्माविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया की जैन धर्माविषयी समजा प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जाऊ शकतात आणि यावरती समजा आयोगाचा पॅटर्न काय असू शकतो यावरती आपण समजा आज या ठिकाणी डिस्कस करणार आहे। ठीक आहे, महत्त्वाचं म्हणजे आपण प्रश्न उत्तर स्वरूपात हे थोडक्यात बघू, म्हणजे कसे प्रश्न कसे येऊ शकतात। ठीक आहे, नेक्स्ट मध्ये बघा जैन धर्माविषयी, हां एक मिनिट, हां आता लक्ष द्या, पहिलाच पॉईंट महत्त्वाचा आहे, ऋषभदेव हे जैन धर्माचे संस्थापक व पहिले तीर्थंकर होय। या ठिकाणी बघा, या ठिकाणी मी हे हायलाइट करतो। ठीक आहे, काय ऋषभदेव हे रिकामी जागा, हे जैन धर्माचे संस्थापक व पहिले तीर्थंकर होय। कोण होय? ठीक आहे, क्वेश्चन मार्क, कोण आहे या ठिकाणी बघ, कोण? ऋषभदेव। या ठिकाणी बघा कोण आहे, तर ऋषभदेव या ठिकाणी लक्षात ठेवायचं। नेक्स्ट बघा, वर्धमान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर होते। तर या ठिकाणी मी जे प्रश्न आलेले आहेत तेच या प्रश्न इथे घेतलेले, या ठिकाणी लक्षात ठेवायचं। या ठिकाणी दोन प्रश्न बनतात, ते वर्धमान महावीर, ठीक आहे, वर्धमान महावीर हे जैन धर्माचे कितवे, तर 24वे तीर्थंकर होते। ठीक आहे, तीर्थंकर होते म्हणजे, आणि असं जर विचारलं की जैन धर्माचे 24वे तीर्थंकर कोण होते, तर वर्धमान महावीर। ठीक आहे, प्रश्न असाही विचारू शकते, दोन प्रश्न विचारता येते की वर्धमान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थंकर होते, तर 24वे, आणि 24वे जैन धर्माचे तीर्थंकर कोण होते, तर वर्धमान महावीर असे आपल्याला सांगता येते। नेक्स्ट 23वे तीर्थंकर पार्श्वनाथ हे होते। या ठिकाणी मग 23वे कोण होते, या ठिकाणी बघा 23वे कोण होते, तिथं पार्श्वनाथ, ठीक आहे, पार्श्वनाथ हे होते। या ठिकाणी लक्ष, म्हणजे संस्थापक ऋषभदेव पहिला आहे, एक या ठिकाणी लक्ष ठेवायचं, ऋषभदेव कोणते, हे संस्थापक आणि पहिले तीर्थंकर। ठीक आहे, नेक्स्ट म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे 24वे, यावरती डेफिनेटली प्रश्न येतोच आपल्याला। ठीक आहे, कोण? वर्धमान महावीर जैन धर्माचे 24वे तीर्थंकर, यावरती म्हणजे बरेचदा प्रश्न येऊन गेला। ठीक आहे, मग 23वे कोण, त्याच्या आधीचा एक बघून घेऊ आपण, कोण? तर 23वे तीर्थंकर म्हणजे पार्श्वनाथ होते। या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं, कोण कोण होते बघा, पहिलं म्हणजे ऋषभदेव, 24वे सर्वात लास्टचे बघू, 24वे म्हणजे सर्वात लास्ट कोण, 24वे वर्धमान महावीर जैन धर्माचे 24वे तीर्थंकर, आणि 23वे जर बघितलं पार्श्वनाथ, म्हणजे हे तुम्हाला सिक्वेन्स लक्षात ठेवायचं आहे, यावरती प्रश्न येतो। ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण, पार्श्वनाथ हा वाराणसीचा राजपुत्र होता। जो पार्श्वनाथ म्हणजे किती, 23वे ना, ठीक आहे, पार्श्वनाथ म्हणजे 23वे हे आपलं काय तीर्थंकर, हा हे समजा, हा म्हणल्यापेक्षा आपण हे म्हणू, ठीक आहे, हे वाराणसीचे राजपुत्र होते असं या ठिकाणी। ठीक आहे, कोणत्या ठिकाणचे, तर वाराणसीचे काय होते, वाराणसीचे राजपुत्र होते, म्हणजे ते राजघराण्याशी रिलेटेड होते, या ठिकाणी आपल्याला लक्षात येते। नेक्स्ट बघू काय, वर्धमान महावीरांचा जन्म, या ठिकाणी बघा वर्धमान महावीरांचा जन्म, या ठिकाणी लक्षात ठेवा की वर्धमान महावीर यांचा जन्म इसवी सन पूर्व 599 साली एका सरदार घराण्यात कुंदग्राम म्हणजे कुंदलपूर जिल्हा मुझफ्फरपूर बिहार येथे झाला। याच्यातनी बरेच प्रश्न तयार होतात बघा। आता प्रश्न कसे तयार हो, वर्धमान महावीरांचा जन्म इसवी सन पूर्व कधी झाला, तर 599। ठीक आहे, 599 लक्षात कसे ठेवायचं, 600ला 1 कमी, ठीक आहे, 600ला 1 कमी, ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता कोणती ट्रिक लावून। वर्धमान महावीरांचा जन्म इसवी सन पूर्व 599 साली एका सरदार घराण्यात झाला। कोणत्या घराण्यात, तर सरदार घराण्यात। ठीक आहे, कोणाचा, वर्धमान महावीराचा, जे की 24वे तीर्थंकर होते, कशाचे, जैन धर्माचे, या ठिकाणी लक्ष ठेवायचं। इसवी सन पूर्व 599 साली एका सरदार घराण्यात झाला। कोणत्या घराण्यात, तर सरदार घराण्यात, आणि कुठं, कुंदग्राम, कुंदल त्यालाच काय म्हणतो आपण, कुंदलपूर म्हणतो। ठीक आहे, कुंदग्राम, आता त्याचं समजा जे नाव होतं पहिल्यांदा कुंदलपूर। ठीक आहे, नेक्स्ट म्हणजे जिल्हा मुझफ्फरपूर। ठीक आहे, तुम्ही आपल्या वेब सिरीजमध्ये बघितलं असेल, जिल्हा मुझफ्फरपूर बिहार येथे झाला। कुठे झाला, तर बिहार येथे, कोणत्या ठिकाणी, मुझफ्फरपूर जिल्ह्यामध्ये, आणि कुंदलग्राम किंवा कुंदलपूर असं सुद्धा म्हणलं जातं। ठीक आहे, नेक्स्ट बघू, यावरती बरेच प्रश्न येणार तुम्हाला। ठीक आहे,
एका याच्यात बरेच प्रश्न काय म्हणजे वर्धमान महावीरांचा जन्म कधी झाला, पहिला प्रश्न असा येऊ शकतो की 599 इसवी सन पूर्व. त्याच्यानंतर कोणत्या घराण्यात झाला, तर सरदार घराण्यात झाला. कोणत्या ठिकाणी झाला, कुंदलग्राम ठिकाणी झाला. कोणता जिल्हा होता, मुझफ्फरपूर जिल्हा होता. आणि मुझफ्फरपूर जिल्हा कोणत्या याच्यात या राज्यात, आपलं बिहार येते. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजेच बघा की महावीरांच्या वडिलांचे नाव बघा, महावीरांच्या वडिलांचे नाव काय होते मग, सिद्धार्थ होते. आपण सिद्धार्थ विषय आणखीन बघितलं होतं. ठीक आहे. बौद्ध धर्माचे जे ना समजा हे होते आपले कोण, त्यांचे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, मी तुम्हाला हिंट दिली. ठीक आहे. कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणखी कोणाचं सिद्धार्थ नाव होतं. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजेच काय, महावीरांची जी आई आहे ती त्रिशाला. बघा यावरती प्रश्न बरेचदा आलेले बरं. महावीरांची आईचं नाव काय, त्रिशाला, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. महावीरांची आई त्रिशाला ही लिच्छवीच्या या ठिकाणी, एक मिनिट, ओके, हां, लिच्छवीच्या चेतक राजाची बहीण या ठिकाणी, कोणाची, लिच्छवीच्या चेतक राजाची बहीण होती या ठिकाणी लक्षात ठेवायचं. महावीरांची आई म्हणजे त्रिशाला ही लिच्छवीच्या चेतक राजाची बहीण होती. कोणाची होती, लिच्छवीच्या जो चेतक राजा होता त्याची बहीण होती. कोण, महावीरांची जी आहे समजा आई कोण, त्रिशाला. याच्यावरती प्रश्न आलेला आहे कोण या ठिकाणी, वर्धमान महावीरांची जी आई आहे त्रिशाला म्हणजेच ती लिच्छवीच्या चेतक राजाची बहीण होती या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, महावीराने वयाच्या 30व्या वर्षी संसाराचा त्याग केला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि त्या आपल्याला माहिती आहे त्यावेळेस त्यांनी कोणत्या वर्षी आपले बौद्ध धर्मामध्ये कोणत्या 29व्या वर्षी त्यांनी त्याग केला होता या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आपण थोडं कंपॅरिझन करत जाऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर यांनी काय, महावीरांनी वयाच्या 30व्या वर्षी संसाराचा त्याग केला हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्यांना बौद्ध प्राप्ती कधी झाली होती, म्हणजे त्या ज्ञानाची प्राप्ती कधी झाली होती, 49व्या दिवशी. हे पण सुद्धा लक्षात ठेवायचं तुम्ही, कधी झाली, 49व्या दिवशी. ठीक आहे. आणि ते पौर्णिमा कोणती होती हे तुम्ही लक्षात ठेवायचं. ठीक आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा. नेक्स्ट आपण आपल्या स्लाइडकडे वळू. आता यांना बघा, यांना त्यांच्या वयाच्या 42व्या वर्षी ज्ञानप्राप्ती झाली. कधी झाली यांना ज्ञानप्राप्ती, वयाच्या 42व्या वर्षी. हे लक्षात ठेवायचं. व पहिला उपदेश पावा या ठिकाणी, पावा येथे दिला. पहिला उपदेश यांनी कुठे दिला, तर मग पावा. मग असा प्रश्न येऊ शकतो, त्यांना वयाच्या कितव्या वर्षी प्राप्ती झाली, तर 42व्या वर्षी प्राप्ती झाली. त्यांनी पहिला उपदेश कुठे दिला, ठीक आहे, असा प्रश्न येऊ शकतो डायरेक्ट. तुम्ही कुठे दिला, रिकामी जागा कुठे दिला, पावा या ठिकाणी. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता, आहे की नाही. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं. नेक्स्ट काय मग, महावीरांचा मृत्यू पावापुरी येथे इसवी सन पूर्व 527 मध्ये झाला. इसवी सन पूर्व कधी झाला, 527 मध्ये. कोणाचा, वर्धमान महावीरांचा मृत्यू. कोणाचा, वर्धमान महावीरांचा. आपण वर्धमान महावीराविषयी जे की आपल्या जैन धर्माचे 24वे तीर्थंकर आहे. कोणते 24वे तीर्थंकर हे लक्षात ठेवायचं आपल्याला. महावीरांचा मृत्यू पावापुरी येथे इसवी सन पूर्व 527 मध्ये झाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट काय, पावापुरी हे ठिकाण बिहारमध्ये आहे. कोणतं आहे, पावापुरी जे ठिकाण हे बिहारमध्येच आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, महावीरांचा पहिला शिष्य जामाली. महावीरांचा पहिला शिष्य कोण आहे, जामाली. कोण आहे या ठिकाणी लक्षात ठेवा, यावरती डेफिनेटली प्रश्न येणार तुम्हाला. कोण आहे, जामाली. महावीरांचा पहिला शिष्याचं नाव सांगा. कोण, जामाली. कोण आहे, जामाली. महावीरांचा पहिला शिष्याचं नाव काय मग, जामाली. जैन धर्माच्या साहित्यास आगम असे म्हणतात. या ठिकाणी यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. जैन धर्माच्या साहित्यास काय म्हणतात, ते आगम असे म्हणतात. काय म्हणतात, आगम. असा इथे तुम्हाला हे दिला जाऊ शकते. जैन धर्माच्या साहित्यास रिकामी जागा असे म्हणतात. काय म्हणतात मग, आगम. काय म्हणतात, आगम. ठीक आहे, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय बघा, प्राकृत भाषेत स्वीकार जैन धर्माने केला. यांनी काय केलं, जे प्राकृत, जे समजा प्रत्येकाची एक वेगवेगळी भाषा असते, हे काय, जसं की बौद्ध धर्मामध्ये पाली भाषेचा स्वीकार केला. पण यांनी कोणत्या भाषेत केला, प्राकृत भाषेचा. कोण्या, प्राकृत. ठीक आहे, प्राकृत भाषेचा स्वीकार जैन धर्माने केला. प्रश्न कसा येईल, जैन धर्माने कोणत्या भाषेचा स्वीकार केला. ठीक आहे, कोणत्या भाषेचा स्वीकार केला, तर मग या ठिकाणी उत्तर काय, प्राकृत. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे आपल्याला क्वेश्चन आन्सर स्वरूपात ज्याच्यावरती क्वेश्चन बनत त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे प्रश्न असाही उलटा बनू शकतो, प्राकृत भाषेचा स्वीकार कोणत्या धर्माने केला, तर जैन धर्माने. याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो ना, आहे की नाही, असाही सुद्धा प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट म्हणजेच काय, जैन धर्म 2 पंथामध्ये या ठिकाणी बघा, जैन धर्म हे 2 पंथामध्ये विभागला गेला.
किती पंथामध्ये विभागला गेला? जसं की बौद्ध धर्म सुद्धा दोन पंथामध्ये विभागला गेला होता. तसंच हे जैन धर्म सुद्धा 2 पंथामध्ये विभागला गेला. ते कोणता? हिनयान आणि महायानमध्ये विभागला गेला होता. कोणता? हिनयान. बौद्ध धर्म कोणत्या याच्यातली? हिनयान आणि महायान. ठीक आहे, महायान. आणि म्हणजे याच्यामध्ये हिनयान आणि महायान या 2 पंथामध्ये काय? बौद्ध धर्म. हे बौद्ध धर्माविषयी सांगत आहे. ठीक आहे, बौद्ध धर्माविषयी सांगत आहे. आणि या ठिकाणी बघा श्वेतांबर आणि दिगंबर, श्वेतांबर आणि दिगंबर हे कोणते आहेत? जैन धर्माचे. हे जैन धर्माचे दोन याचे भाग पडले. ठीक आहे, याच्या जैन धर्मामध्ये सुद्धा दोन याच्यामध्ये भागामध्ये डिवाइड झालेले त्यांचे जे धर्म आहे किंवा 2 पंथामध्ये विभाजित झाले. ठीक आहे, श्वेतांबर आणि दिगंबर. आता श्वेतांबरमध्ये काय फरक आहे? श्वेत म्हणजे बघा, श्वेत म्हणजे पांढरे होते. सरळ आपण कसं या शब्दावरून लक्ष ठेवू. ठीक आहे, श्वेत म्हणजे काय? पांढरे वस्त्र परिधान करणारे. श्वेतांबर म्हणजेच काय? तुम्ही बघितलं असेल की ते आपल्या नाकाच्या खाली असं ते एक छोटंसं असं मास्क टाईप लावतात. ठीक आहे, त्यांना म्हणजे ते आपले काय जंतू दुसऱ्याच्या इकडे गेले नाही पाहिजे किंवा असं काहीतरी असेल ते. आणि दुसरं म्हणजेच काय? म्हणजे आणि ते पांढरे वस्त्र परिधान करत असतात. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजे काय? दिगंबर म्हणजेच काय? नग्न असणारे. बघा यामध्ये सुद्धा आहे दोन पंथ आहे. श्वेतांबर म्हणजे काय? पांढरे वस्त्र परिधान करणारे. आणि दिगंबर म्हणजेच काय? नग्न असणारे, की जे आपल्या वस्त्राचा त्याग करतात. ठीक आहे, ते अनवाणी पायाने चालतात. त्यांचं खूप सारे हे आहे, म्हणजे काय? ते स्वतःला खूप हे करतात, म्हणजे कष्ट देतात. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. दिगंबर आणि श्वेतांबर या ठिकाणी लक्ष ठेवायचं. काय? श्वेतांबर म्हणजेच काय? पांढरे वस्त्र परिधान करणारे. श्वेतांबर म्हणजे काय? पांढरे. श्वेत म्हणजे पांढरे, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. पांढरे वस्त्र परिधान करणारे. आणि दिगंबर म्हणजेच काय? नग्न असणारे, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. यावरती तुम्हाला म्हणजे प्रश्न येऊ शकतो बरं. ठीक आहे, म्हणजेच काय? श्वेतांबर आणि दिगंबर यावरती नक्कीच प्रश्न येईल. जैन धर्मात ईश्वराचे अस्तित्व अमान्य, या ठिकाणी लक्षात. जैन धर्म आहे, समजा बौद्ध धर्माचं त्यांनी अमान्यच केलं आहे. ठीक आहे, पण जैन धर्मात ईश्वराचे अस्तित्व अमान्य, पण आत्मा व पुनर्जन्म यावर विश्वास, या ठिकाणी लक्षात. आणि आपले जे बौद्ध धर्माविषयी काय सांगितलं, त्यांनी काय सांगितलं होतं? ईश्वराचे अस्तित्व अमान्य केलं आणि आत्मा सुद्धा अमान्य केलं, या ठिकाणी. ठीक आहे, आत्मा सुद्धा अमान्य केला. कोणी? बौद्ध धर्माविषयी काय सांगितलं त्यांनी? की आता बौद्ध धर्माविषयी बघू, ईश्वराचे आणि आत्म्याचे अस्तित्व त्यांनी नाकारलं होतं. ठीक आहे, पण या ठिकाणी बघा जैन धर्मामध्ये काय केलं? ईश्वराचे अस्तित्व त्यांनी अमान्य केलं. ईश्वर नाही असे ते सांगतात, पण आत्मा व पुनर्जन्म यांच्यावर त्याचा विश्वास आहे. आत्मा आपल्यामध्ये असतो आणि तसेच आत्मा असतो म्हणजेच काय? आणि पुनर्जन्म, या 2 विषयावर त्यांचा विश्वास आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणजे काय? आपण बघा इथे या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतो. असं सरळ देऊ शकते त्यांचे काय? ईश्वराचे अस्तित्व अमान्य व आत्माचे आणि पुनर्जन्मावर सुद्धा विश्वास नाही त्यांचा. पण या ठिकाणी लक्ष ठेवा, या ठिकाणी आत्मा आणि पुनर्जन्मावर त्यांचा विश्वास होता, हालाकी त्यांचा ईश्वरावर विश्वास नाही, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय? बघा, म्हणजे हे थोडे कन्फ्युजन पाहिजे, तुम्हाला याच ठिकाणी क्लिअर करून सांगतो मी. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका. या ठिकाणी बघा त्यांचा उद्देशच काय असतो? की जन्म मृत्यूच्या फेरीतून सुटका होणे, हे त्यांचा उद्देश, महत्त्वाचं म्हणजे मूळ उद्देश किंवा मग त्यांचं एक हे ध्येय म्हणलं तरी चालेल आपल्याला. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजे काय? या धर्मामध्ये श्वेतांबर व दिगंबर हे 2 पंथ आहे. हे तर आपण बघितलंच. कोणकोणते पंथ आहे? श्वेतांबर आणि दिगंबर. श्वेतांबर म्हणजेच काय? पांढरे वस्त्र परिधान करणारे. आणि दिगंबर म्हणजेच काय? नग्न फिरणारे. ठीक आहे, किंवा नग्न असणारे, की जे आपल्या वस्त्राचा त्याग करतात. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण. जैन धर्मानुसार या ठिकाणी बघा, जैन धर्मानुसार मुक्तीचे 3 मार्ग मानले जातात. ठीक आहे, त्या ठिकाणी आपल्याला आपण बरेच बघितलं, अष्टांग मार्ग बघितलं, त्याच्यानंतर 5 ते नियम बघितले त्यांचे. ठीक आहे, बघा या ठिकाणी जैन धर्मानुसार, आणि ते त्रिपिटक सुद्धा बघितले आपण. जैन धर्मानुसार मुक्तीचे 3 मार्ग सांगितले जातात, मानले जातात. कोणकोणते मार्ग या ठिकाणी आले. ठीक आहे, म्हणजे ज्याच्यावरचे प्रश्न आले तेच या ठिकाणी घेतलेले आहे. ठीक आहे, जैन धर्मानुसार मुक्तीचे किती मार्ग मानले जातात? 3 मार्ग, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय? कर्नाटकात जैन धर्माच्या प्रसाराचे श्रेय चंद्रगुप्त मौर्याला दिले जाते. बघा, जे कर्नाटक आहे, ठीक आहे, कर्नाटकात जैन धर्माच्या प्रसाराचे श्रेय कोणाला दिले जाते? कर्नाटकात जैन धर्माच्या प्रसाराचे श्रेय चंद्रगुप्त मौर्याला दिले जाते. ठीक आहे, कोणाला दिले जाते? चंद्रगुप्त मौर्याला. चंद्रगुप्ताला कोणते हे दिले जाते, समजा महत्त्व दिले जाते, किंवा त्यांनी काय काम केलं? कर्नाटकातील जैन धर्माच्या ज्या प्रसाराचं काम कोणी केलं आहे? चंद्रगुप्त मौर्याने केलं, या ठिकाणी असं सुद्धा प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट म्हणजे बघा, या ठिकाणी बघा नेक्स्ट, जैन शब्दाची उत्पत्ती जीन या शब्दापासून झाली आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि जीन म्हणजेच जिंकणारे,
या ठिकाणी म्हणजे जिंकणारे. हे पहा जैन शब्दाची उत्पत्ती कशापासून झाली? जीन. जीन या शब्दापासून झाली. जैन धर्माची जैन शब्द जो आहे, जैन शब्दाची जीन या शब्दापासून उत्पत्ती झाली आहे. आणि जीन म्हणजे जिंकणारे, की आपल्या मनावर ताबा मिळवणारे, आपल्या मनाला जिंकणारे, म्हणजे त्यांचे कसे सर्वस्व आपल्या मनावर कंट्रोल असणारे अशा पद्धतीचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे या ठिकाणी बघा अहिंसा परमो धर्म. या ठिकाणी अहिंसा परमो धर्म हे जैन धर्माचे ब्रीद वाक्य आहे. ठीक आहे. असा प्रश्न येऊ शकतो ना, मग जैन धर्माचे ब्रीद वाक्य काय? ठीक आहे, असा प्रश्न येऊ शकतो ना. ठीक आहे. जैन धर्माचे ब्रीद वाक्य या ठिकाणी काय आहे? ठीक आहे, काय आहे असा प्रश्न नक्कीच येणार आहे. ठीक आहे. मग काय आहे आपले? अहिंसा परमो धर्म हे काय आहे? जैन धर्माचे ब्रीद वाक्य. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. काय? अहिंसा परम धर्म या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा आता पार्श्वनाथाने जैन धर्माची 4 तत्वे सांगितली, यात 5वे तत्व या ठिकाणी लक्षात ठेवायचं. 5व्या तत्वाचा उल्लेख कसा काय झाला? हा ओके, म्हणजे याचाच पॉईंट समोर गेलेला आहे. ठीक आहे, थोडं स्लाइडवर गेला. ठीक आहे. या ठिकाणी बघा पार्श्वनाथाने जैन धर्माची 4 तत्वे सांगितलेली आहे. ठीक आहे. पार्श्वनाथाने किती सांगितली? 4 तत्वे सांगितली. पार्श्वनाथाने जैन धर्माची 4 तत्वे सांगितली. ठीक आहे. कोणी सांगितली? तर पार्श्वनाथाने. पार्श्वनाथाने जैन धर्माची, कोणत्या धर्माची? जैन धर्माची. प्रश्न आपण जिथे जिथे प्रश्न तयार होत, पार्श्वनाथाने जैन धर्माची 4 तत्वे सांगितली. या ठिकाणी बघा आणखीन आपण इथे बघितलं होतं जैन धर्मानुसार मुक्तीचे मार्ग की सांगितलेले. या ठिकाणी कन्फ्युजन व्हायचे. जैन धर्मानुसार मुक्तीचे मार्ग की सांगितले? 3 मार्ग सांगितलेले. आणि खाली बघा पार्श्वनाथाने जैन धर्माची 4 तत्वे सांगितली, यात 5वे तत्व ब्रह्मचर्य यांची महावीरांनी भर घातली. पार्श्वनाथ 23वे होते, बरोबर आहे. 23वे. महावीर कधी? बघा या ठिकाणी बघा पार्श्वनाथाने जे पहिले जे 23वे पर्यंत होते. ठीक आहे, सॉरी, जे 23वे होते, मग त्यांनी पहिल्यांदा किती सांगितले? 4 तत्वे सांगितली होती. कशाचे? जे जैन धर्माची जे 4 तत्वे कोणी सांगितली होती? पार्श्वनाथांनी. म्हणजे जैन धर्म पालन कसे करायचे त्यांनी 4 तत्वे सांगितली होती. नेक्स्ट यातनी मग महावीर आले. महावीरांचं कसं जे 24वे होते. ठीक आहे, ते 24वे धर्मगुरू होते ना. मग त्यांच्यानंतर त्यांचं झालं की म्हणजे ब्रह्मचर्य यांची महावीरांनी हे 24वे होते. ठीक आहे, हे 24वे होते. मग ब्रह्मचर्य यांची महावीरांनी त्यात भर घातली. मग किती झाले तत्व? आता 5 झाले. ठीक आहे, आता किती झाले तत्व? 5. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. जैन धर्माचे जे तत्व किती आहे? किती तत्वावर ते आधारित आहे जैन धर्म? तर 5 तत्वावर. ठीक आहे. ब्रह्मचर्य यांची महावीरांनी भर घातली. जैन धर्माचे पंच अनुव्रते, याला काय म्हणतो मग? जैन धर्माचे पंच अनुव्रते किंवा महाव्रते आहेत, त्यांना जैन धर्माची तत्वेही म्हटले जातात. या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यांना काय म्हणतो आपण? अनुव्रते. पंच अनुव्रते. काय म्हणतो आपण त्यांना? पंच अनुव्रते किंवा त्यांना महाव्रते सुद्धा म्हणलं जाते. ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यांना काय